नमस्कार. प्रश्न बघितला की आपल्याला एवढे मोठ्या स्टेप्स म्हणजे खूप सारा वेळ लागणार, पण या एवढ्या मोठ्या प्रश्नाचा उत्तर फक्त आणि फक्त एका सेकंदात काढायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. चला तर बघूया. प्रश्न बघा. वर्गमुळात 11 अधिक वर्गमुळात 9 भागिले वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 9 अशा प्रकारचा प्रश्न आहे. या दोन वर्गमुळातल्या अपूर्णांकाचा बेरीज करायचा आहे. आता बघा, या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याकरता आपल्याला जर जनरल मेथडने गेलं तर आपल्याला खूप सारा वेळ लागेल. मग आपण जनरल मेथडने कसं सॉल्व्ह करतो, म्हणजे जर दोन अपूर्णांक दिले असतील त्या दोन अपूर्णांकाचा बेरीज करत असताना सुद्धा आपण काय करतो, मग अंश आणि छेदाचा गुणाकार, त्यानंतर मध्ये प्लस असेल तर प्लस द्यायचा, आणि जर मायनस असेल तर मायनस. या ठिकाणी प्लस आहे म्हणजे तिरपा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे, आणि शेवटी खालती काय मग भागाकारामध्ये छेदाचा गुणाकार या ठिकाणी घेतलेला आहे. लक्ष द्या, जेव्हा आपण घेतलं या ठिकाणी वर्गमुळात 11 अधिक वर्गमुळात 9 म्हणजे असे दोन टर्म सारखे भेटले, या ठिकाणी पण दोन टर्म सारखे भेटले. म्हणजेच दोन टर्म जर सारखे असतील, गुणाकार असतील तर आपण त्याला म्हणतो वर्ग, स्क्वेअर म्हणतो. म्हणजेच काय, या टर्मचा वर्ग घेतला, या ठिकाणी सुद्धा या टर्मचा या पदाचा वर्ग घेतला. आणि खालती बघा, या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी प्लस आहे, दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे मी काय घेतलं बा, या ठिकाणी मी फॉर्म्युला घेतला. कोणता सूत्र लागला इथं, ए मायनस बी, आणि इकडे जर ए प्लस बी असेल तर याचं उत्तर काय भेटणार आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मी डायरेक्ट काय घेतलं इथं, ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर घेतला. म्हणजे ए काय आपल्याकडे √11 आणि बी काय √9. त्यानंतर बघा, या ठिकाणी ए प्लस बी होल स्क्वेअर प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर असं असेल तर डायरेक्टली आपण आन्सर काढू शकतो. इकडे बघा, ए प्लस बी होल स्क्वेअर प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर यांचं काय करायचं आहे, मग प्लस करायचं आहे. जेव्हा आपण या दोनही टर्मचा जर आपण ऍडिशन केलं, प्लस केलं तर काय भेटणार पहा, 2ab आणि हा -2ab कॅन्सल झालं. प्लस केल्यामुळे काय भेटणार, 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर. 2 कॉमन काढलं म्हणजे आपल्याला कोणसामध्ये काय भेटणार आहे, ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मी काय घेतलं डायरेक्ट 2a, हे काय भेटलं आपल्याला वर्गमुळात 11 त्याचं स्क्वेअर प्लस बीचं काय होतं √9 स्क्वेअर. आता बघा, मग वर्ग आणि वर्गमूळ झालं कॅन्सल, घेतलं 11, वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल, घेतलं 9. त्यानंतर बघा, 211चा म्हणजे √11चा स्क्वेअर काय झाला, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे 11 आणि सेम 9. त्या ठिकाणी पहा, 11 - 2 11 - 9 बरोबर 2, म्हणजे वरचं 2 आणि खालचं 2 झाला कॅन्सल. 11 अधिक 9 बरोबर झाला किती, 20. एवढं मोठं सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा जर का सेम या पद्धतीचे जे प्रश्न येत असतील मग करायचं काय, अवघ्या एका सेकंदात आन्सर काढायचं आहे. मग पहा, जर सेम प्रश्न जर अशा टाइप मध्ये असेल तर नेहमी लक्षात ठेवायचा, दिलेले दोन संख्या कोणकोणत्या, या ठिकाणी 11 आणि 9 या दोन संख्येचा काय करायचा, बेरीज, येणार किती आन्सर 20. आलेला आन्सर आपला काय असणार, उत्तर. जर व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर या दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर काढून तुम्ही कमेंट सेक्शनला आन्सर पाठवाल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि